अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक समोर. राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा ठरली. 15 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत भव्य सोहळा. 15 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार. श्रीराम मंदिराचं 24 तास बांधकाम सुरू. मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातील. 4500 कामगारांकडून राम जन्मभूमीवर काम सुरू. प्रभू श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनावेळी पुणेकरांना मानाचं पान. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पुण्यातील शंखनाद पथकाला निमंत्रण. तब्बल 111 वादक अयोध्येत जाऊन शंखनाद करणार. जागा वाटपाची जाहीर विधानं नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही. महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं या भुजबळांच्या वक्तव्यावरून शिरसाटांचा भुजबळांना इशारा वजा सल्ला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या. काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि वंचितमध्ये समान जागा वाटप व्हावं. वंचितची महाविकास आघाडीकडे समान जागा वाटपाची मागणी. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र. आमच्या जागेची ओढाताण नाही, संजय राऊत यांचा दावा. तर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशाला दिशा देईल, संजय राऊत यांचा विश्वास. उद्धव ठाकरेंनी घेतला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा. बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दानवे आणि खैरे यांना न बोलावता ठाकरेंची पदाधिकाऱ्यांशी चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र. प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार. प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा आणि राजनाथ सिंग दौरे करणार. सरकारनं गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. घराबाहेर पडा, मुंबईकडे चला. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. विनाकारण गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका. कुणाचं ट्रॅक्टर पोलिसांना अडवायला लावू नका. मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन. मागासवर्गांना ओळखण्यासाठी मागासवर्ग आयोगानं निकष ठरवले. सामाजिक 40, शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक. याच निकषांच्या आधारे मराठा समाजाचा सर्व्हे होण्याचा अंदाज. आम्हाला कठीण निकष लावले तर सर्वांनाच लावावे लागतील. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे आणि संदीपान भुमरेंमध्ये चर्चा. संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस. उद्या शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये भेट होण्याची शक्यता. शरद पवार उद्या बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा कोल्हेंचा टोला. अजित पवार लोकांवर दबाव टाकतात, त्यांचा हाच स्वभाव आवडत नाही. अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या वादात जितेंद्र आव्हाडांची उडी. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा. तर 30 डिसेंबरला मोर्चाच्या समारोपाला शरद पवारांची सभा. शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये अमोल कोल्हेंची बैलगाडीतून सवारी. ओतूरमध्ये ठिकठिकाणी शेतकरी मोर्चाचं जोरदार स्वागत. 14 जानेवारीपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा असणार. मणिपूरपासून सुरू होणारी भारत न्याय यात्रा मुंबईपर्यंत येणार. देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात भाजप नव्हतं. दुसऱ्याच्या इतिहासाबाबत भाजपला पोटदुखी आणि पोटशूळ. लोकांनी बनवलेलं लोणचं पापड विकणं हेच भाजपचं काम. संजय राऊत यांची भाजपवर टीका. नागपूरमध्ये उद्या काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा. सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपूरमध्ये येणार. सभेची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू. देशभरातील नेत्यांसाठी 3 मोठे स्टेज. सभेसाठी 40 एकर परिसरात बसवण्याची व्यवस्था. सभेची तयारी पूर्ण. दिग्गज नेत्यांकडून आढावा.